लक्षात ठेवा, हे नुसतं नुपूरचं लग्न नाहीये. आम्हाला कशाला बोलवलं तिथे? तुझं कथा कथन ऐकायला? मामा अरे म्हणजे हे लग्न युद्ध आहे, युद्ध असं समजा. म्हणजे काय आता माणसानं मारत सुटायचं? मामा अरे म्हणजे युद्ध पातळीवरचे प्रयत्न करायचे आपण सगळ्यांनी, असं म्हणायचंय मला. हे बघा, नुपूरचं लग्न व्हावं असं सगळ्यांना वाटतं की नाही? विचारणं झालं का? हा, ठरायला हवं लवकरात लवकर आता नक्कीच. मला ना झोपलं तरी स्वप्न पडतात तिच्या लग्नाची. जाग येते तेव्हा पाहतो तो वास्तवात काहीच नसतं. मामा 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 तुझं स्वप्न वास्तवात येणार, फक्त मी जे काय सांगतो ना ते ऐकायचं. काय ऐकायचं तुझं? मामी, नुपूरला बघायला येणारा मुलगा हा टॉप क्लास फॅशन डिझायनर आहे, म्हणजे आत्ताच्या जगात वावरणारा. त्यामुळे त्याला पण असं दिसायला हवं ना की आपण सुद्धा पुढारलेलो आहोत, मॉडर्न आहोत. म्हणजे इस्पेशली कपड्यांच्या बाबतीत. म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालायचे, वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे घालायचे, थोडं त्याच्या फॅशनला मॅच होतील असे, त्याच्या फॅशनला सूट होतील असे. हे साधारण कसं? म्हणजे हे असे कपडे अजिबात नाही घालायचे. काहीतरी ना वेगळं ट्राय करायचं, समथिंग डिफरंट. वेगळं काय ट्राय करायचं म्हणजे काय? तू कोण आम्हाला सांगणारा हे कपडे घाला आणि ते कपडे घालू नका म्हणून? हे बघ, देशपांडे आहोत आम्ही असेच राहणार. बरोबर आहे. काही बरोबर नाहीये वहिनी. शैलावन सर, आता लेकाचीच बाजू घेणार ना तुम्ही? तो नुपूरच्या लग्नाचा विचार करतोय म्हणून मी त्याच्या बाजूने. मग एवढी काळजी होती तर अगोदर का नाही विचार केला तरी लग्नाचा? मामी आता झालं गेलं विसरून जा ना प्लीज. कसं? नुपूरच्या लग्नाचा विचार करा, ते महत्वाचं आहे की नाही? आणि मुळात नुपूरचं जर लग्न झालं नाही ना तर ह्या जागेवर टावर उभा राहणार नाही, त्याचा विचार करा. नाही पण तुम्हाला माझं नसेल ऐकायचं ना तर हरकत नाही माझी, पण जर हे स्थळ गेलं ना तर ह्याला जबाबदार तुम्ही असाल, एवढं लक्षात ठेव. आमची जबाबदारी आम्हाला कळते. हा, तुला जे काही सांगायचंय ना ते तू सांग, त्यावर आम्ही ठरवू आम्हाला काय करायचे ते. ओके सांग ना लवकर, काय करूया? मामा सी हे बघ, येणारा मुलगा हा टॉप क्लास फॅशन डिझायनर आहे, करेक्ट? त्यामुळे मामा आणि मामी तुम्ही दोघे त्याला शोभाल असे सासू सासरे व्हा. अगं बाई, म्हणजे कसं व्हायचं? मामी अगं सिंपल आहे. म्हणजे बघ, मी सांगतो ना तसे कपडे घालायचे सगळ्यांनीच. सगळ्यांनीच. एक मिनिट, हा जो काही विषय आहे ना हा आपल्या पुरताच मर्यादित राहू दे. नाही बाईसाहेबांना यातलं काही कळायला नको. बाईसाहेबांना यात घ्यायचंच नाही. त्या आहेत त्यांच्या रूम मध्ये ना, ते तिथेच बरे आहेत. काय अर्धी लग्न त्या बाईसाहेबांमुळे मोडतात. आई पटकन तयार होशील ना? आता मी काय तयार व्हायची आहे ती बरी आहे की? नाही अज्जी अगं तसं नाही. म्हणजे बघ ना, तू सुद्धा मॉडर्न वाटलीस ना तर अजून चांगलं होईल ना. खरंय. ओके चला, आता वेळ घालवू नका, पटकन आवरा. आणि एक लक्षात ठेवा, आयुष्यात जेवढे मॉडर्न दिसला नसाल ना तेवढं मॉडर्न व्हायचंय आता. चला कमॉन, चला पटकन चला. येस, बरं झालं मी तो ड्रेस मागवला. या लता वहिनी आता कोणाचंच ऐकणार नाहीत वाटतं. अरे रॉंग नंबर काय रॉंग नंबर? ऐक मला माहिती आहे तुला माझ्याशी ब्रेकअप करायचंय, पण प्लीज आजचा दिवस थांब ना प्लीज. का म्हणजे? अगं आज आमच्या घरी ते फॅशन डिझायनर आहेत ना, सिद्धार्थ चांदेकर, ते येणार आहेत माझ्या बहिणीला बघायला. अगं खरंच सांगतोय. अरे मी कशाला टेपा मारू? अगं मी तुला विचारतोय, सांग ना काय घालू? हा रोप दोन्ही, हा त्यांचीच स्टाईल आहे ती. अच्छा हैला, अरे थँक्यू यार, काय सजेशन दिलायस यार, सॉलिड यार. म्हणजे मी तुला प्रपोज केला ना आणि तू हा म्हणालीस तेव्हाच मला कळलं तुझी चॉईस माझ्यासारखीच खतरनाक असणार. आता ब्रेकअप जर का केलंस ना तर लॉस तुझाच आहे. मामा काय झालं? काय? अरे म्हणजे एखादी बॅग फुल भरल्याच्या नंतर आणखी 2-3 गोष्टी कोंबून वरून दोरीने बांधल्यासारखा फील येतोय मला. नाही मामा, अरे असं काही नाहीये. उलट ना तू लग्नाला उपायच असं वाटतं, एकदम मस्त. नाही माझं ठीक आहे, कोटाचं काय बटन लागत नाही. बटनच लागत नाहीये ना. तू ना एक काम कर, तू ना असा दीर्घ श्वास घे, दीर्घ श्वास. हा आता लाव बटन. काय झालं काय? सोड श्वास, सोड. अरे पकडून सोड श्वास. अरे खूप अनकम्फर्टेबल वाटतं रे यार. काही पॅन्ट कोट काय कॉम्बिनेशन आहे, काय कसं दिसत असणार आहे ना मी. त्यापेक्षा मी असं मस्त माझा जब्बा लेंगा घालतो ना छान, हा सुटसुटीत वाटतं रे कसं. अरे हे विजून पाहिलं तर हसणार आहे ती मला. काय आपण कोण आहे? हो मी आहे. विजू. मामा
ब्युटिफुल वाटते ना मामी? मामी एकदम चिकणी दिसते सगळं तू. हे काय केलंस? हे काय कशी दिसतेस तू? तो मुलगा होणारी सासू आहेस ना त्याची, मग होणाऱ्या जावयासमोर अशी जाणार आहेस? मग काय झालं? छान तर दिसते ती. काय केलंयस आमचं हे? अरे लोक हसणार आहेत आम्हाला. मामा अरे कुणी हसत नाही, कुणी हसणार नाही. मुळात आपण हे का करतो आपल्याला माहितीये ना, नवऱ्या मुलगाला नुपूर पसंत यावी म्हणून, हो की नाही? त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा आपण. ओके अरे चला तुम्ही दोघे रेडी आहेत ना? चला पटकन, तो नवरा मुलगा कधी येईल? चला 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 पटकन चला चला. चल चला. ए हे काय नुपूर, तू अजून तयारी नाही केली आहेस? अगं नेहमी एवढी एक्साइटेड असतेस ना, आणि आज काहीच तयारी नाही केली आहेस. म्हणजे तुला फॅशन डिझायनर नवरा नकोय? हे यश, अरे असं नको ना बोलूस. मग हे बघ, मला शोभेल असा नवरा हवाय. मग तो फॅशन डिझायनर असला तरी चालेल. अगं मग तयारी कर ना लवकर. अरे काकूने माझ्यासाठी ड्रेस मागवलाय, तो येतोय अजून, मी त्याची वाट बघते. ओहो, म्हणजे काहीतरी स्पेशल आहे. हे आपण एक काम करूया, आपण लग्नात पण फॅशनेबल ड्रेसेस घालूया. म्हणजे असं वाटलं पाहिजे ना की फॅशन डिझायनर मुलासोबत लग्न होत आहे ते. त्यापेक्षा आपण जिजूनाच सांगूया सगळ्यांचे ड्रेस डिझाईन करायला. चालेल चालेल चालेल. अरे बापरे, एवढ्या सगळ्या लोकांचे ड्रेसेस? नाही हा यश, माझ्या नवऱ्याला अजिबात त्रास नाही द्यायचा. ओहो, मुलगा अजून बघायला येतो आणि लगेच फायनल झाला पण. चल लवकर तयार हो, सगळे पटापट तयार झालेत. अगं त्या चंद्रा सूर्याला तर मी असे कपडे दिले आहेत ना, कसले फॅशनेबल दिसत आहेत माहितीये काय? म्हणजे आज ना त्यांना बघून कोण बोलणारच नाहीये की ते केळीवाले देशपांडे आहेत. बिकॉज नाव दे आर बनाना ब्रदर्स. एक्सक्यूज मी यश देशपांडे, तू सुद्धा केळीवाले देशपांडेच आहेस, लक्षात ठेव. नक्टू, आणि तू असा का आलायस? फॅशन नाही करणार आहेस का? त्यांनी तुला नकार दिला तर? अगं पण माझं कुठे लग्न होतं त्यांच्या बरोबर? यश, अरे म्हणजे मेहुण्याला बघून मला नकार दिला तर? असं जर झालं ना यश, तर मी आयुष्यात कधी तुला माफ करणार नाही. आय एम टेलिंग यू. बहिणा, असं होऊच शकत नाही, कारण मी सुद्धा फॅशन केली आहे आणि ती सुद्धा जिजूला आवडेल अशी. काय? यश, तुझा टी शर्ट मागून कोणीतरी फाडलाय. अरे येडी, त्याला फॅशन म्हणतात. रब द न्यू. ही फॅशन आहे? रब द न्यू. अच्छा, म्हणजे मला पण असाच ड्रेस येणार आहे? खूप वेळ लागतोय ना मुलीला तयार व्हायला? अरे लग्न एकदाच होतं ना. नाही बरोबर आहे, पण मला तिचा साधेपणा बघायचा. तुम्ही सुद्धा म्हणजे तू सुद्धा खूप साधा आहेस रे सिद्धू. हो. काय रे, तू नक्की फॅशन डिझायनर आहेस ना? तुम्हाला काही डाऊट आहे का आजी? नाही रे, तसं नाही. म्हणजे इतरांचे फॅशनेबल कपडे तू डिझाईन करतोस हा. आणि तू मात्र इतका साधा सुद्धा कसा? हो, फॅशन डिझायनिंग हे माझं काम आहे म्हणून मी ते करतो, पण मला साधंच राहायला आवडतं. पण असं का? आता मला सांगा, तुमचा सेब केळ्यांचा व्यवसाय, हो. पण म्हणून काय तुम्ही नाश्त्यात जेवणाला फक्त केळीच खाता का? छे बुवा. नाही ना. किंवा ज्यांचं हॉटेल आहे त्यांना हॉटेलपेक्षा घरी जाऊन जेवणं जास्त आवडतं ना. ते नेहमीच हॉटेलमध्ये जेवतात का? नाही रे. मग माझं पण तसंच आहे. मला फार साधं राहायला आवडतं आणि आजूबाजूला माणसं सुद्धा साधीच लागतात. मुलगी पण तशीच हवी आहे मला, साधी, सरळ, माझ्या व्यवसायापासून पूर्णपणे वेगळी. म्हणजे मी घरी आलं ना की मला घरी आल्यासारखं वाटलं पाहिजे. तिथं फॅशन परेड नकोय मला. म्हणजे तिला फॅशनेबल कपड्यांमध्ये पाहण्याऐवजी छान सलवार कुर्त्यामध्ये किंवा साडीमध्ये पाहायला आवडेल. छान दिसेल ती. पदर खोचून किचनमध्ये काम करणारी किंवा मुलांच्या कंप्लेंट्स माझ्याकडे आणणारी अशी बायको पाहिजे हो मला. आजी, मला मॉड मुली नाही हो आवडत. काय? पण देशपांडेंच्या नुपूरचं काय? ती तयार झाली काय? आय एम नुपूर ब्रो. आला का रे मुलगा? आईसाहेब, तुम्ही सुद्धा?